श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी शेवटच्या 50 श्लोकांमध्ये अद्वैत तत्वज्ञानाद्वारे ज्ञानयोग कसा साधावा याचे वर्णन केले आहे. ज्ञानयोग हा आपणास मोक्ष आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग उपलब्ध करून देतो. बुद्धी आणि चिंतन हे या योगाचे प्रमुख तत्व आहे. सतत ध्यान आणि चिंतन केल्याने मन शांत होते. त्या ज्ञानाला वैराग्य आणि विवेकाची जोड असणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्य असत्यातील भेद ओळखायला मदत होते. समर्थ रामदास स्वामी श्लोकाद्वारे वर्णन करतात की मनातील वासनेची 2 रूपे आहेत. एक अविद्या आणि सुविद्या. अविद्या सुखाचा उपभोग कसा घेता येईल ह्याची जाणीव करून देते. तपस्येपासून मनाला विचलित करण्याचे कार्य ती करते. परंतु सुविद्या ही तपाचरणाकडे नेते, सत्याने उद्युक्त करते आणि विवेक शक्ती जर जागृत झाली तर ती सुविद्येला जागृत करते. आकाश जसं सर्व विश्वाला व्यापून आहे तसं ब्रह्माला आकाशाची उपमा दिली आहे आणि अहंकाराला राहू असे नाव दिले आहे. विवेकाच्या शस्त्रांनी नीट विचार करून अहंकाराला बाजूला करून परब्रह्म तत्वाचा अनुभव प्राप्त केला पाहिजे. ब्रह्म जे प्राप्त करायचे आहे तर ते दिसणार नाही, ते ज्ञानरूपी डोळ्याने पाहावे. त्या ज्ञानवृत्तीला वाढवावे. ज्ञान हे भवाचे आभासाचे भक्षण करतो. बुद्धी ही आपल्याला अक्षयापर्यंत नेणार नाही. परब्रह्म परमात्मा क्षयातीत आहे. तो अक्षय मोक्ष देतो. तो आपल्यावर सततच दया करतो. समर्थ म्हणतात, विधी म्हणजे ब्रह्म, परंतु त्या ब्रह्माच्या कपाळी त्याचं विधिलिखित कोण लिहितो? त्या परमात्म्याला तुला प्राप्त करून घ्यायचे आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर निर्माता तोच थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्नी. नंतरच्या श्लोकात वर्णन करताना समर्थ सांगतात की सद्गुरू कसा नसावा, तर जे व्यसनी असतात, उन्मत्त असतात, जे मत्सर करतात त्यांचा संग टाळावा. आणि सद्गुरू कसा असावा याचे वर्णन समर्थ करतात की तो भक्तिवान, श्रद्धावान, ज्ञानी, विवेकी, विरागी, कृपाळू, मनस्वी, क्षमावंत, योगी, सामर्थ्यवान, दक्ष, व्युत्पन्न, चतुर, जो अवघड गोष्ट सोपी करून सांगतो आणि ज्याच्या संगतीत राहून समाधानाचा अनुभव येतो तो सद्गुरू. सद्गुरू हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ हा भक्तिभाव कायम ठेवावा. संत चरणी लीन होऊन त्यांनी सांगितलेल्या उपदेशाला स्मरून ऐहिकाचं, परमार्थाचं, देशाचं, राष्ट्राचं, समाजाचं कल्याण करायचं. हे विश्वात्मक धोरण साधायचं. लोकसहभागातून कुठलेही चांगले कार्य घडावे याची शिकवण समर्थांनी दिली. त्यातूनच समर्थांनी चाफळचे राम मंदिर उभे केले. 205 मनाच्या श्लोकांची रचना केली. एक मूठ भिक्षा घेताना त्या श्लोकातील एक विचारधारा लोकांपर्यंत पोचवायची. भिक्षा जो घालतो त्यावर भिक्षेकरी कृपा करीत असतो. म्हणून महाराजांचे विचार आपण सर्वांनी घरोघरी पोचवावे. हे समर्थ कार्य सतत पुढे चालू राहावे ही समर्थचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. खरी शोधिता शोधता है,
मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे, बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मना सारसा चारते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे, नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे, महावाक्य तत्वादिके पंचकर्णे, खुणे पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो, दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना, म्हणे जाणता तू जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणी वसुडून राहे, जिणे भक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्ती कैची, अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकऊ पुढिलासी, अहंभाव जो राहिला तुझ पासी, अहंता गुणे
सर्वही दुःख होते. मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे. अहंता तुझी तुझी शोधोनी पाहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी. अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परिअंतरी सर्वही साक्ष येते. प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. देहातीत ते हित सांडीत गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. मने कल्पिला विषयो सोडवावा. मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी. सदा संगती सज्जनाची धरावी. देहादिक प्रपंच हा चिंतियेला. परिअंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिका तावरावी. सदा संगती सज्जनाची धरावी. अहंकार विस्तारला या देहाचा. स्त्रिया पुत्र मित्राधिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्म चित्ता हरावी. सदा संगती सज्जनाची धरावी. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. परी सज्जना केवी बाधू शकेते. नसे अंत अनंत संतापुसावा. अहंकार विस्तार हानी रचावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. देहे बुद्धीचा आठवून आठवावा. देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी. विवेकेतये वस्तूची भेट घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. म्हणून
सदा तेची शोधित जावे. असे सार साचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दोरूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचूनि पाहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षये मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोणत्याचे कपोळी. हरू जाळितो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देवधुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनी मीपणासी. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. गुरु पाहता
पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटकी धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता, नभे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नभे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नभे उन्मतू वेसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू, नभे वाऊगी चाहुटी काम पोटी, क्रिये विणवा चाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तुची शोधून पाहे, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्ये जाणे, तयाचेन योगे समाधान बाणे, नभे तेची झाले नसे तेची आले, कळू लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाच्यते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे, लपावे अति आदरे राम रूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी, कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी रहावे, देहे भान हे ज्ञानशास्त्रे कुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्ती बळे निंद सर्वैत जावे, परिसंग सोडून सुखी रहावे, मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा,
तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परी संग सोडून सुखी रहावे. नभे कार्य करता नभे सृष्टी भरता, परे हुनी परता न लिंपे विवर्ता. तया निर्मिकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखी रहावे. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य ज्ञान हे मावळेना. मनाना कळे नाढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ज्ञान सर्वोत्तमाचे. तया खूण हे हीन दृष्टांत पाहे, तेथे संगती संग दोन्ही नसाहे. नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रे पुराणा. नभे दृश्य हा दृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. बसे हृदयी देव तू कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. नभी वावरे जो अणु रेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष लक्ष सर्वे बुडाले. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. नभे व्यापिले सर्व सृष्टी सपाहे, रघुनायका उपमा देन साहे. नुजे वीण जो तोची तो हा स्वभावे,
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तात्काळ सोपे. नुजे वीण जे गुण स्वामी प्रतापे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे. तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. कदा ओळखी माझी दुजे दिसेना. मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेट झाली. विदेहीपणे सर्व काया निवाली. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले. परियंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. धरी सज्जना संगती धन्य होसी. मना सर्वही संग सोडून द्यावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे. जनी साधने वीण सन्मार्ग रागे. मना संग हा सर्व संगास सोडी. मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी. मना संग हा द्वैत निशेष मोडी. मनाची शते ऐकता दोष जाती. मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.